नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एका महत्त्वाच्या आणि लक्ष देण्यासारख्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी आज माहिती एकदम खास आहे। यामध्ये दिव्यांग बांधव, पती गमावलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर आजारांनी त्रस्त असलेले नागरिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती जर योजनेची लाभार्थी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली माहिती तुमच्यासाठी थेट उपयोगाची आहे। आता बघा, राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम तुमच्या गटानुसार वेगवेगळी असते आणि ती थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते। त्यामुळे या प्रक्रियेबद्दल अचूक माहिती असणं खूप गरजेचं आहे। म्हणूनच आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत की मदत कशी मिळते, कोणासाठी काय नियम आहेत आणि सध्या कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे शांतपणे ऐका आणि गरज असेल तर इतरांनाही नक्की शेअर करा। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, काही लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान रक्कम जमा होत नाही आणि यामागे एक कारण नसतं तर वेगवेगळी कारणं असू शकतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमकं काय अडतं? तर यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं बँक KYC पूर्ण आहे की नाही। ही छोटी वाटणारी गोष्ट अनेक वेळा मोठं कारण ठरते। आपल्या चॅनलवर आपण आधी या योजनेचे पैसे का थांबतात यावर वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत, पण आज आपण खास करून बँक KYC या विषयावर नीट आणि सविस्तर बोलणार आहोत। कारण काय आहे माहीत आहे का? मार्च महिना, विशेषतः 31 मार्च हा बँकेसाठी खूप महत्त्वाचा असतो। आर्थिक वर्षाचा शेवट असतो, अनेक नोंदी तपासल्या जातात आणि ज्यांची कागदपत्र अपूर्ण असतील त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। अशावेळी जर तुमचं KYC अपडेट नसेल तर खात्यात येणारी शासकीय रक्कम अडू शकते। म्हणूनच आत्तापासून सावध राहणं गरजेचं आहे। माझं सगळं ठीक आहे असं समजून चालणार नाही। एकदा तुमच्या बँकेत जाऊन किंवा अधिकृत पद्धतीने KYC पूर्ण आहे का हे तपासून घ्या। छोटी काळजी घेतली तर पुढचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं। आता ही गोष्ट फक्त योजनेपुरती मर्यादित नाही तर प्रत्येक खातेधारकासाठी महत्त्वाची आहे। आता विशेष म्हणजे मार्च महिन्यात बँका खात्यांची तपासणी करतात। या काळात तुमचं KYC पूर्ण आणि अपडेट असणं खूप गरजेचं ठरतं। समजा तुमची कागदपत्र पूर्ण नसतील किंवा KYC अपडेट केलेलं नसेल तर अडचण निर्माण होऊ शकते। अशावेळी नियमित जमा होणारे हप्ते थांबू शकतात। इतकंच नाही तर तुमचं बँक खातं व्यवस्थित वापरण्यावर सुद्धा मर्यादा येऊ शकतात। त्यामुळे नंतर करू असं म्हणून दुर्लक्ष करू नका। आता तुमच्या मनात नक्की प्रश्न येईल, आपल्याला दर महिन्याला पैसे मिळाले पाहिजेत, मग KYC मुळे ते कसे थांबतील? तर इथेच मुख्य मुद्दा आहे। शासनाकडून येणारी रक्कम तुमच्या खात्यात पोहोचण्यासाठी बँकेचे नियम पूर्ण असणं आवश्यक असतं। जर बँकेच्या नोंदी अपूर्ण असतील तर प्रशासनाच्या पातळीवर आलेली रक्कम सुद्धा अडकू शकते। म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की KYC संदर्भात नेमके कोणते नियम लागू होतात आणि राज्य सरकार किंवा संबंधित यंत्रणा याबद्दल काय अपेक्षा ठेवतात। थोडी जागरूकता ठेवली तर तुमचा हप्ता नियमित येत राहील आणि कुठलीही अनावश्यक अडचण निर्माण होणार नाही। तर मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट नीट लक्षात ठेवा, बँकेचं KYC एकदाच करून काम संपत नाही, ते ठराविक कालावधीनंतर पुन्हा करावं लागतं। काही खात्यांसाठी 2 वर्षांनी, काहींसाठी 8 वर्षांनी तर काहींसाठी 10 वर्षांनी KYC अपडेट करणं आवश्यक असतं। म्हणजेच तुमच्या खात्याच्या प्रकारानुसार हा कालावधी ठरतो। आता तुम्हाला प्रश्न पडेल, 2 वर्षांनी KYC कोणाला करावं लागतं? तर हे नियम बँक आणि नियामक संस्थांच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठरतात। काही खात्यांना जास्त वारंवार तपासणी लागते तर काही खात्यांना कमी। त्यामुळे माझं खातं आहे पण मला काही सांगितलं नाही असं समजून चालणार नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार किंवा प्रशासनाकडून तातडीने KYC अपडेट करण्याचे निर्देश आले तर संबंधित खातेदारांना ते पूर्ण करणं आवश्यक असतं। पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्याला एकाच वेळी KYC करावी लागणार आहे। सूचना ज्या खात्यांसाठी लागू असतील त्यांनाच त्या दिल्या जातात। म्हणून काय करायचं? एकदम साधं आहे, तुमच्या बँकेशी संपर्क ठेवा, तुमच्या खात्याची KYC स्थिती तपासा, वेळेवर अपडेट केलं आहे का हे तपासा, म्हणजे पुढे कोणतीही अडचण येणार नाही। छोटी माहिती वेळेवर मिळाली तर मोठा त्रास टाळता येतो, हे कायम लक्षात ठेवा। आता ही गोष्ट सगळ्यांवर लागू होत नाही, हे आधी समजून घ्या। काही विशिष्ट खात्यांसाठीच 2 वर्षांनी KYC अपडेट करणं बंधनकारक असतं। म्हणजे प्रत्येक लाभार्थ्यांनी दर 2 वर्षांनी धावपळ करायची असा नियम नाही। ज्या खात्यांवर हा नियम लागू होतो त्यांनाच तो पाळावा लागतो। पुढे कधी रिझर्व्ह बँकेकडून किंवा राज्य शासनाकडून ताबडतोब KYC पूर्ण करा असा आदेश आला तर त्याची माहिती आपण लगेच या चॅनलवर देऊ। त्यामुळे 2 वर्षांच्या KYC बद्दल आता जास्त चिंता करू नका, योग्य वेळी आपण तुम्हाला नक्की सांगणार आहोत। आता पुढचा मुद्दा, 8 वर्ष आणि 10 वर्षांचा। काही बँका KYC अपडेट करण्यासाठी 8 वर्षांचा कालावधी ठेवतात तर काही बँका 10 वर्षांनी ही प्रक्रिया करतात। साधारणपणे राष्ट्रीयकृत बँका 10 वर्षांनी KYC तपासतात,
पण अनेक सहकारी बँका 8 वर्षांनी कागदपत्रांची तपासणी करून घेतात. म्हणून काय महत्त्वाचं, तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे हे जाणून घ्या. त्या बँकेचा KYC कालावधी काय आहे हे एकदा विचारून घ्या. स्पष्ट माहिती असेल तर पुढे अचानक अडचण येणार नाही. माहिती ठेवली तर त्रास टळतो, इतकंच लक्षात ठेवा. आता सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करून घेऊया. तुम्ही नेमक्या कोणत्या बँकेत खातं ठेवता यावर KYCचा कालावधी ठरतो. म्हणजे नियम सगळ्यांसाठी सारखे नसतात, ते बँकेच्या प्रकारानुसार बदलतात. उदाहरणच द्यायचं तर तुमचं खातं सहकारी किंवा मध्यवर्ती बँकेत असेल तर साधारणपणे 8 वर्षांनी KYC अपडेट करावं लागतं. पण जर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेत खातं उघडलं असेल तर बहुतेक वेळा 10 वर्षांनी KYC करायची गरज पडते. त्यामुळे आधी तुमची बँक कोणती आहे हे तपासा, मगच पुढचं पाऊल उचला. आता समजा तुमचं KYC काही वर्षांपूर्वीच पूर्ण झालेलं असेल तर लगेच काळजी करायचं कारण नाही. आत्ता लगेच बँकेत जाऊन रांगेत उभं राहायचं असं काही नाही. अनेक जण घाबरून सरळ शाखेत धाव घेतात, पण तसं करण्याची गरज नसते. सर्वात सोपं काय, थेट बँकेशी संपर्क साधा, फोनवर चौकशी करा, ग्राहक सेवा क्रमांकावर विचारणा करा किंवा अधिकृत पद्धतीने माहिती मिळवा. सरळ प्रश्न विचारा, माझं KYC अपडेट आहे का, मला आत्ता काही प्रक्रिया करायची आहे का, एवढं विचारलं तरी पुरेसं आहे. माहिती घेऊनच निर्णय घ्या. घाईगडबड नको, पण दुर्लक्षसुद्धा नको. योग्य वेळी योग्य चौकशी केली तर तुमचे हप्ते सुरळीत येतील आणि अनावश्यक ताणसुद्धा टळेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नीट ऐका. तुमच्या बँकेकडून KYC करण्याची सूचना आली असेल तरच शाखेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करा. विनाकारण काहीतरी अपडेट करायचं आहे म्हणून धावाधाव करू नका. KYC ही दरवर्षी करायची गोष्ट नाही. साधारणपणे 8 किंवा 10 वर्षांनी तुमच्या बँकेच्या नियमानुसार ती करावी लागते. त्यामुळे उगाचच कागदपत्रांची भानगड उकरून काढू नका. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कधी मेसेज फिरत असतात. तहसील कार्यालयाकडून पत्र आलं आहे, ताबडतोब बँकेत जा, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन कागद द्या, हयातीचा दाखला जमा करा, अशा प्रकारचे मेसेज. असे मेसेज आले की लोक घाबरतात आणि लगेच रांगेत उभे राहतात. पण जरा थांबा, प्रत्येक मेसेज खराच असेल असं नाही. अधिकृत सूचना आहे का, तुमच्या नावावर काही नोटीस आली आहे का, यादी खात्री करून घ्या. बँकेशी किंवा संबंधित कार्यालयाशी थेट संपर्क साधा. विचारून घ्या, खरंच मला काही कागद सादर करायचे आहेत का. अफवांवर विश्वास ठेवून पळापळ करण्यापेक्षा अधिकृत माहिती घेणं जास्त सुरक्षित आहे. शांत राहा, खात्री करा आणि मगच पुढचं पाऊल उचला. तेव्हाच अनावश्यक त्रास टळेल. आता जे मेसेज फिरत आहेत किंवा काही ठिकाणी जे परिपत्रक दाखवले जात आहेत त्याबद्दल एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. हे सगळे नियम प्रत्येक लाभार्थ्यासाठी सारखे नसतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा नियम लागू होतो. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत काय आहे, त्यांच्या वयाच्या कारणामुळे त्यांना दरवर्षी एकदा KYC अपडेट करावी लागते. म्हणजेच त्यांच्यासाठी वार्षिक तपासणी आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारची पत्रके किंवा सूचना मुख्यतः त्यांच्यासाठी असतात. पण बाकीचे लाभार्थी जसे दिव्यांग बांधव, पती गमावलेल्या महिला किंवा गंभीर आजाराने त्रस्त असलेले नागरिक यांच्यासाठी दरवर्षी KYC करण्याची गरज नसते. त्यांच्या खात्यांमध्ये साधारणपणे 8 किंवा 10 वर्षांनी KYC अपडेट करायची असते, बँकेच्या प्रकारानुसार. म्हणूनच सगळ्यांनी एकाच नियमात स्वतःला बसवू नका. आधी तुम्ही कोणत्या गटात येता हे ओळखा. ज्येष्ठ नागरिक असाल तर वर्षातून एकदा KYC आवश्यक असते. अन्य लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी वेगळा कालावधी लागू शकतो. योग्य माहिती ठेवलीत तर अनावश्यक गोंधळ नक्कीच टाळता येईल. आता अजून एक गोष्ट स्पष्ट सांगतो, काही ठिकाणी 2 वर्षांनी KYC मागितली जाते तर काही ठिकाणी वर्षातून एकदा. म्हणजे नियम सगळीकडे एकसारखाच नसतो. मी तुम्हाला सगळ्या शक्यता सांगतोय कारण ही प्रक्रिया पूर्णपणे बँकेवर अवलंबून असते. काही बँका दरवर्षी कागदपत्रांची तपासणी करतात, काही बँका 2 वर्षांनी एकदा अपडेट मागतात, तर काही ठिकाणी वेगळाच कालावधी लागू शकतो. अगदी शाखेनुसार किंवा व्यवस्थापकाच्या सूचनेनुसार सुद्धा थोडा फरक पडू शकतो. त्यामुळे इतरांना लागलं नाही म्हणजे मला पण लागणार नाही असं गृहीत धरू नका. तुमचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचा नेमका नियम काय आहे हे समजून घ्या. थेट शाखेसोबत संपर्क करा, चौकशी करा आणि गरज असेल तर प्रक्रिया पूर्ण करा. उशीर करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, 31 मार्च KYC पूर्ण करण्याची महत्त्वाची अंतिम तारीख मानली जाते. पुढेही अपडेट करता येतं, पण जर वेळेत केलं नाही तर हप्ते नियमित येण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. आजच खात्री करा आणि हा विषय क्लिअर करून टाका. कारण बँकांसाठी 31 मार्च ही खूप महत्त्वाची तारीख असते. आर्थिक वर्ष इथे संपतं. त्याआधी सर्व खात्यांची कागदपत्र, पडताळणी आणि बाकी कामं पूर्ण करूनच पुढच्या वर्षासाठी ती खाती सुरू ठेवावी लागतात. म्हणूनच मार्च महिना बँकांसाठी शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण नेमकं कोणाला KYC करायची गरज आहे, कोणाला सध्या आवश्यकता नाही, किती वर्षांच्या अंतराने प्रक्रिया करावी लागते आणि तुमच्या बँकेनुसार नियम कसे बदलू शकतात हे सगळं सविस्तर समजावून सांगितलं आहे. माहिती अत्यंत उपयोगाची आहे.
तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत माहिती पोहोचवा. कदाचित कोणाचा हप्ता अडकू नये यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरेल. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.